मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापान कार्यक्रम। सरकारच्या चहापानाला विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार याकडे लक्ष। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात। मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। तुम मुझे कब तक रोकोगे, शेरो शायरीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा। माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं। विकासाचं राजकारण करा, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य। डोंबिवलीतील निधीवरून एकनाथ शिंदेंसमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये झुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। पुण्यात पवारांसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याचं चित्र। युतीसाठी अजित पवारांचे विश्वासू अंकुश काकडे यांना फोन। पवारांना लिहिलेल्या पत्रात जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा। एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, शंभूराज देसाईंचं मोठं वक्तव्य। राज्यातील इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानंच चालतात, लोढा यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत खटके। महायुती होती म्हणून आपण सत्तेत याचं भान प्रत्येकानं ठेवावं। कोण कुणामुळे सत्तेत अशी ही श्रेयवादाची लढाई नाही, नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना उत्तर। कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा असा दिल्लीतील आकांचा आदेश। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्ष नेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या महिलांना पद, रुपाली पाटील यांच्याकडून नाव न घेता चाकणकरांवर निशाणा। निर्णय घ्यावाच लागेल म्हणत रुपाली पाटलांकडून शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट। केडीएमसी पालिकेच्या मतदार यादीत घोळ कायम, 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवार यांचा दावा, घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला। नरेंद्र पवार यांची तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती, वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय। दररोज 50 आयात परवाने मिळणार, प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार। देशात कांदा निर्यातीला पुन्हा गती मिळेल।